लव्ह जिहादनं पुन्हा एका बहिणीचा जीव घेतला। अकोल्यातील घटना अनिल बोंडे यांनी उघड केली आहे। पीडितेचं धर्मांतरण करण्यात आलं, तिच्याकडून वाईट कृत्य करून घेण्यात आलं। खासदार अनिल बोंडे यांनी आता या प्रकरणासंदर्भात अनेक गंभीर आरोप केले आहेत। रवीना नावाची मुलगी, या रवीना नावाच्या मुलीचं प्रेत अकोल्याला सापडलं अनोळखी अवस्थेत। तिचा चेहरा जळलेला होता, छातीचा भाग जळलेला होता आणि पूर्ण ती विवस्त्र अवस्थेत सापडली। अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांनी अर्पित चांडक यांनी तपास केला आणि निश्चितच त्या खुन्यांपर्यंत पोहोचले। तिच्या नवऱ्याला अटक झाली, तिच्या नवऱ्याच्या बापाला आणि आईला पण अटक झाली। धर्मांतरासाठी कसा दबाव आणण्यात आला, तिला धर्मांतर का करायला लावलं आणि शेवटी तिचा जीव घेतला, तर या सगळ्या गोष्टीची उकल व्हावी। धर्मांतराचाही गुन्हा, जबरीने धर्मांतराचा गुन्हा सुद्धा लागला पाहिजे। अमरावतीमधील तरुणींवरील अत्याचार प्रकरणी आरोपीच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात यश आलं, तर अनेक धक्कादायक माहिती आता समोर येण्याची शक्यता आहे। आरोपींच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी देखील केली जाणार आहे। तर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मोबाईलमधील अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटोग्राफ डिलीट केल्याचं समोर आलं। मात्र 3 मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्यात सायबर यंत्रणेला यश आलेलं आहे। पोलिसांकडून आता आरोपींच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी सुद्धा केली जाणार आहे। आता मुंबईत शाळेच्या नावानं स्कूल जिहाद, लँड जिहाद केला जातोय। भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी हा खळबळजनक दावा केलाय। अनधिकृत शाळेच्या मागच्या हेतूची चौकशी करा, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता मागणी केलेली आहे। मुंबई महापालिकेने 164 अनधिकृत शाळांची यादी घोषित केली। मी आता त्याची पाहणी केली। 164 पैकी 152 शाळाचे संचालक, मालक हे मुस्लिम लँड माफिया आहे। यातले 90% शाळा कुठली संस्था नाही, कुठलं चॅरिटेबल ट्रस्ट नाही, काही रजिस्टर्ड नाहीये। याच्या मागे हेतू आहे जिहादचा, लँड जिहाद। मी आताही 2 शाळा पाहिल्या। विद्यार्थी येण्याचा प्रश्न नाही, थोडेफार येतात। 4-4 मजले अनधिकृत बांधकाम उभं केलेले आहेत। मी महापौर महोदयांना विनंती केली आहे, ताबडतोब याच्यावर कारवाई व्हायला हवी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।